आता म्हणजे काही हुरहुर वगैरे अशी काही उरलेली आहे मनामध्ये का आता फार सवयीचं झालं त्यामुळे कसलीच एक्साइटमेंट नाही आहे आता निवडणुकीला सामोरे जाताना? पहिल्या निवडणुकीमध्ये थोडी होती, हं. पण दुसऱ्यात ती नव्हती आणि आताही बिलकुल नाहीये. यावेळी मी चांगल्या मोठ्या मार्जिनने निवडणुकीत विजयी होईल, असा मला विश्वास आहे. खरं तर नागपूरमध्ये म्हणजे सगळ्यांचंच लक्ष नागपूरच्या जागेकडे असतं आणि तुम्ही तिथून उभे राहायला सुरुवात केल्यानंतर तर ते सगळ्या देशाचं कुतूहलाचा विषय असतो तिथं काय होणार. गेल्या वर्षी खास गेल्या इलेक्शनच्या वेळेला खास करून फार अटीतटीची लढाई होईल वगैरे अशा स्वरूपाच्या चर्चा होत्या. या खेपेला अजून तरी तुमच्या विरोधात कोण असेल हे कळलेलं नाहीये. पण हे असं जे वातावरण आहे की आत्ताचं एकूण तर त्याकडं तुम्ही कसे बघताय? तुमच्या अपेक्षेप्रमाणे जे काही आहे ते होताना दिसतंय? गेल्या 10 वर्षामध्ये आमच्या सरकारचा जो परफॉर्मन्स आहे, त्याचं ऑडिट करून ते जनतेच्या न्यायालयात आम्ही मांडणार आहोत. आणि मला विश्वास आहे की गेल्या 60-65 वर्षात काँग्रेसला संधी मिळाली, जे काँग्रेस करू शकली नाही, ते मोदीजींच्या नेतृत्वाखाली 10 वर्षात आमच्या सरकारने करून दाखवलं आणि त्या कामाच्या भरोशावर आम्ही ही निवडणूक लढवतोय आणि नक्कीच जनतेला झालेल्या कामामुळे जो एक विशेष प्रकारचा समर्थन जनतेकडनं मिळत आहे, त्याचा उपयोग नक्की होईल आणि प्रचंड मताने मी विजयी होईल आणि महाराष्ट्रातही आमच्या पक्षाला विजय मिळेल, असा मला विश्वास आहे. नितीनजी, मी असं ऐकलं की या निवडणुकीमध्ये तुम्ही म्हणजे प्रचाराची सगळी यंत्रणा जी आहे ती पक्षाच्या हवाली केलेली आहे आणि पक्ष तुमची निवडणूक लढणार आहे. तर म्हणजे हे काय आहे आणि असं का आहे? पहिली गोष्ट, दरवर्षीच माझी निवडणूक ही पक्षच लढतो. मी पक्षाचा कार्यकर्ता आहे, पक्षाच्या सिस्टीममध्ये आजपर्यंत काम केलेलं आहे. त्यामुळे सगळ्या गोष्टींचे निर्णय निवडणूक प्रमुख, पक्षाने जिल्हा व्यवस्था ज्यांना दिल्या त्यांच्याकडनं होतं. फक्त मी यावेळी एक गोष्ट थोडीशी सुधारणा केली आहे, की निवडणुकीमध्ये उमेदवाराचं नाव सगळ्यांना माहीत व्हावं आणि उमेदवारांचं कार्य माहीत व्हावं याकरता उमेदवारावर व्यक्तिगतरित्या प्रोजेक्शन केलं जातं. त्याचे कटआउट, पोस्टर्स वगैरे लावले जातात. तर मी आता 10 वर्ष झाली आणि मी नागपूरच्या जनतेला आपला परिवार मानतो. त्यामुळे आता माझ्या फोटोची किंवा कटआउटची काही गरज नाही आहे. आणि मी एक ठरवलं आहे असं, की मी रोज नागपूर शहरामध्ये प्रभाग वाईज निमंत्रित करून 500, 600, 800 लोकांची मीटिंग, सभा नाही, यात त्यांच्याशी संवाद साधणार आहे. आणि त्याचवेळी काही भागामध्ये मी पदयात्रा गाडीतून बसून एक रॅली काढून पदयात्रा करणार आहे. आणि याच्या व्यतिरिक्त रात्री मग मी जाहीर सभा करणार आहे. आणि माझा व्यक्तिगतरित्या 10 वर्षात मी नागपुरात छोट्या-मोठ्या प्रत्येक कार्यक्रमात गेलो आहे. आणि त्यामुळे माझा सर्वस्पर्शी लोकांशी व्यक्तिगत संबंध राहिलेला आहे आणि नागपूरच्या जनतेचंही माझ्यावर प्रेम आहे. माझंही नागपूरवर आणि जनतेवर प्रेम आहे. त्यामुळे जात, पंथ, धर्म, भाषा आणि पार्टी याच्या पलीकडे जाऊन लोकांचं मला समर्थन आहे आणि चांगलं समर्थन मिळेल आणि मी रेकॉर्ड ब्रेक मार्जिनने विजय होईल, असा माझा विश्वास आहे. नितीनजी, पहिल्या लिस्टमध्ये जेव्हा तुमचं नाव नव्हतं तेव्हा सगळ्यांना खूप आश्चर्य वाटलं आणि उद्धव ठाकरे आणि